दर्शन दर्शन आणि प्रितेश ही दोन बंधूंची जोडगोळी मात्र आता आपल्याला मैदानात दिसते ती मोरवणे संघाकडून आणि त्यांना मारा करेल तो म्हणजे जय घाटवळ. संकेत मिरगळला मात्र स्वस्तात परतावं लागलं. सुरेख चेंडू होता त्याला तेवढ्यात तत्परतेने तटवलं होतं परंतु कॉट अँड बोल्ड झालंय तो म्हणजे जय घाटवळकडून. परत एकदा जय घाटवळ मारा करेल दर्शनसाठी. अवांतर 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 चेंडू वाईट +1 डिक्लेअर घोषित करतायत पंच. अशा प्रकारे 2 धावांचा श्री गणेशा होतोय. पहिल्या चेंडूवर मात्र विकेट घेतल्यानंतर कुठेतरी लेन भरकटताना दिसते ती म्हणजे जय घाटवळ याची. आता मात्र परत एकदा सुरेख गोलंदाजीचा मारा करावा लागेल आणि दर्शन आणि प्रितेशला एक चांगलं धावसंख्या उभारावी लागेल आपल्या संघासाठी. फलंदाजी करून जयचा सामना करेल दर्शन. अंगाचा वेध घेणारा चेंडू तेवढ्या तत्परतेने मात्र लेगच्या दिशेने तटवलेला परंतु तिथे फिल्डर आहे. एक धाव घेण्यापासून मात्र वंचित नाही ठेवू शकला. धावसंख्येत भर धावसंख्या होते 3. एक बाद 3 धावा. पहिल्याच बॉलमध्ये मात्र एक मोठा हादरा बसला तो मोरवणे संघाला. आता भिस्त असेल ती प्रितेश दिवेकरवरती. ओहो काय सुरेख चेंडू, न समजलेला चेंडू, अंगाचा वेध घेणारा चेंडू, तेवढा स्पीड असणारा चेंडू. काही समजायच्या आतच मात्र अंगाचा वेध घेतला आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. अपील करत होता LBWची परंतु आजच्या या आपल्या सामन्यांमध्ये LBW हा नियम नाही आहे. नाहीतर नक्कीच हा विकेट असता जय घाटवळच्या खात्यामध्ये. परत एकदा सज्ज जय घाटवळ. चौथा चेंडू पहिल्या षटकातला. अरे जरा विचारायचं आहे पंच, जरा लागला असेल तर पाणी वगैरे. बॅटची एज घेऊन मात्र तोंडावर गेला होता चेंडू परंतु आता फाईट बॅक करावा लागेल आणि आता मात्र बोलतात ना जखमी शेर बहुत खतरनाक होता आहे. तसंच काहीसं करून दाखवावं लागेल ते म्हणजे प्रितेश दिवेकर याला. पण काय मारा करतोय तो म्हणजे जय घाटवळ. आतापर्यंत बांधून ठेवलेल्या पहिल्या चेंडूत विकेट घेतल्यानंतर परत एकदा अवांतर ओव्हर एक्साइटेड झाल्यासारखं वाटतोय तो म्हणजे जय घाटवळ. सुरेख गोलंदाजीचं हाताळणी करतोय परंतु अवांतर चेंडूमध्ये मात्र त्याने 3 धावा दिलेल्या आहेत आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. ह्या 5 या धावसंख्येमध्ये मात्र अवांतर 3 धावा त्याच्याकडून आलेल्या आहेत. परत एकदा सज्ज मारा करण्यासाठी. 4 चेंडू झालेले, 2 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या षटकातले. दर्शनसाठी हुक करायचा होता परंतु कुठेही त्या पोझिशनमध्ये नव्हता आणि त्याचाच फायदा घेतला. तेवढाच गुडलेनचा चेंडू हाताळला आणि चेंडू विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. आता मात्र धावसंख्या आहे स्थिर 5. एक बाद 5 धावा. परत एकदा जय मारा करेल दर्शनसाठी. कमी उसळी घेणारा चेंडू पंचांकडे अपील करत असताना पंच तटस्थ. अपील फेटाळून लावत असताना मात्र 2 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू आलेले आहेत आणि पहिल्या षटकात मात्र 1 गड्याच्या मोबदल्यात 5 धावा धावफलकावर लावताना दिसतोय तो म्हणजे मोरवणे संघ. आता मात्र हाणामारीचा षटक असेल कारण 2 षटकांची ही मॅच आपल्या समोर सादर होत आहे आणि त्यातला 1 षटक मात्र आता संपलेला आहे. दुसरा षटक प्रगतीपथावर असेल. कोणाकडे ती जिम्मेदारी दिली जाईल हे मात्र आता बघावं लागेल कारण पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा दावेदार ठरला होता तो आपल्या गोलंदाजीच्या धारेवर तो म्हणजे अक्षय. काय सुरेख गोलंदाजी केली होती पहिल्या मॅचमध्ये. पहिल्या आणि शेवटच्या चेंडूवर मात्र 2 विकेट घेतले होते आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. कुठेतरी चेस करायच्या होत्या 27 धावा परंतु त्या रोखण्यात मोठा सिंहाचा वाटा कोणाचा असेल तो अक्षयचा आणि तोच अक्षय आता मात्र गोलंदाजी मार्कवर येईल आणि फलंदाजी मार्कवर सज्ज असेल तो म्हणजे ओपनिंगला आलेला प्रितेश दिवेकर आणि त्याच्याकडनं अपेक्षा असतील मोरवणे संघाला स्वतः आयोजक संघ. परंतु क्रिकेटच्या खेळपट्टीवर सुद्धा आपल्याला सिद्ध करत असताना ह्या दुसऱ्या राऊंडमध्ये त्यांचीही मनशा असेल की कुठेतरी तिसरा राऊंड किंवा आज ह्यातली 1 ट्रॉफी आपल्या घरात घेऊन जायचं स्वप्न असेल आणि त्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मात्र प्रितेशला या षटकात हाणामारी करावी लागेल. अक्षय टू प्रितेश. परत एकदा अंगाचा वेध घेणारा निर्धाव चेंडू. स्ट्राईक चेंज करण्याची मनशा दिसत नाही आहे. बॅक टू बॅक हा 3rd डॉट चेंडू मात्र आता इथे होतोय फील्डवरती आणि कुठेतरी हे बॅकफुटला ढकलतंय की काय मोरवणे संघाला बघावं लागेल. अजून 5 चेंडू शिल्लक असतील. 7 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. 5 चेंडूंमध्ये किती धावा धावफलकावर लागत आहेत. आत्तापर्यंत 5 धावा लागलेल्या आहेत धावफलकावर.
पंचांकडे दाद मागत असताना आणि पंच हात वळून इशारा करतायत, दंडित करतायत गोलंदाजाला. अवांतर वाईट चेंडूची घोषणा. धावसंख्येत भर. धावसंख्या आहे 1 बाद 6 धावा. इक्का दुक्के से अभी बात नहीं बनेगी, अभी तो चाहिए चौकार या षटकार. आणि क्षमता असलेलाच खेळाडू मात्र मोरोने संघाकडून तिथे खेळपट्टीवर हजर आहे. अक्षय टू प्रितेश. कटवलेला सुंदर रीतीने चेंडू, तिथे फिल्डर आहे आणि शनील कुठलीही चूक करणार नाही आणि हा मोठा आदरा बसतोय प्रितेशच्या स्वरूपाने. डीजे आणि तद्वतच त्याला बॅटिंग करावी लागेल. मोठे 1 ते 2 फटके मात्र गरजेचे असतील, कारण 4 बॉल. पंच बॉल किती आहे? 3 ना? 4 बॉल झाले. एक वाईड होता. हा 3 बॉल. मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे थोडीशी. 3 चेंडू झालेले आहेत दुसऱ्या षटकातील आणि 3 चेंडू शिल्लक आहेत, ते म्हणजे अक्षयच्या या षटकातील. निर्वाणीचं षटक आहे, हानामारीचं षटक आहे. अक्षय मारा करेल शुभम साठी. सुंदर रीतीने तटवलेला चेंडू, काहीसा गचाळ असं क्षेत्ररक्षण होत आहे, ज्याची आता गरज नाही आहे, परंतु कुठेतरी धावा आता मात्र गमावल्या जात आहेत, त्या म्हणजे SOMDB या संघाकडून. आणि धावा 2नी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती 10. 2 बाद 10 धावा. शुभम मात्र आता एक सन्मानजनक स्थितीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय की काय असं वाटायला लागले, कारण आता 2 चेंडूमध्ये मात्र 4 धावा घेण्यात तो यशस्वी झाला. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच त्याचा मानस असेल की या चेंडूवर किती धावा घेण्याचा ते पाहण्यालायक असेल. अक्षय टू शुभम. ओहो, काय सुरेख फटका आहे. परत एकदा ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू, परंतु 2 धावा घेण्यात यशस्वी होतोय तो म्हणजे शुभम. बॅक टू बॅक 3 चेंडूवर मात्र 2-2-2 धावा, अशा 6 धावा घेण्यात यशस्वी झालेला. कुठेतरी धावफलक जो थांबला होता तो मात्र हलतं ठेवतोय आणि धावसंख्या होती ती 2 बाद 12 धावा. आता मात्र हा चेंडू निर्वाणीचा चेंडू असेल. या चेंडूमध्ये येणाऱ्या धावा ह्या खूप मोलाच्या असतील, त्या म्हणजे मोरोने संघासाठी. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि काय सुरेख कॅच. रोशन तांबडे कॅप्टन कूल, आणि अशा प्रकारे हा विकेट. डीजे
आणि गोलंदाजी मार्कवर आहे आकाश आणि फलंदाजीसाठी आलेला आहे तो म्हणजे महेश आणि त्याचा साथीदार नॉन स्ट्रायकरला असेल तो म्हणजे अभि खेडेकर. मॅन इन फॉर्म अभि खेडेकर आणि सोबत एक क्लासिकल बॅट्समन म्हणून नावारूपाला आलेला मूर्ती लहान पण कीर्ती महान असा महेश अभि घाटवळ. आकाश लाड ज्याने की पहिल्या मॅच मध्ये मात्र फक्त 6 रनाची ओव्हर टाकली होती. सुरेख अशी गोलंदाजी. आत्ता कुठेतरी तीच गोलंदाजी करावी लागेल. 13 धावांचं एक छोटंसं आव्हान आहे ते म्हणजे SYMDBB या संघासमोर आणि ते लेट्स प्ले आणि ते जर रोखायचं असेल तर कुठेतरी आकाशच्या त्याच गोलंदाजीची गरज आहे ती म्हणजे मोरवणे या संघाला. आकाश टू महेश. ओहो काय सुंदर पद्धतीने खेळून काढलेला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने परंतु 2 धावा घेण्यापासून वंचित नाही ठेवू शकले आणि ह्याच तर गेमसाठी जाणला जातो तो म्हणजे महेश. खासियत आहे 1D 2Dचा बादशाह म्हटलं जातं आणि क्लासिकल बॅट्समन आहे तो म्हणजे महेश आणि आता त्याचंच कुठेतरी उदाहरण देत असताना आणि धावसंख्या माफक आहे त्याच्यात कुठेही हाणामारी करण्याची गरज नाही आणि तशीच साजेशी खेळी मात्र करतोय तो म्हणजे महेश. ओहो स्लोवर वन पद्धतीचा चेंडू हाताळला होता तेवढ्या सुंदर पद्धतीने मात्र खेळून काढला. दुसऱ्याचा प्रयत्न होता परंतु अभि घाटवळे याने त्याला परत पाठवलंय. धावसंख्या 3. 13 धावांचं आव्हान आहे त्यातले 3 धावा तर झालेल्या आहेत. आता मात्र गरज असेल ती म्हणजे 10 चेंडू आणि 10 धावा. कुठेही हाणामारी करण्याची गरज नाही आहे आणि त्याचनुसार मस्त बॅटिंग करत असताना आपल्याला मोरवणे गावचे सदस्य रामचंद्रजी खडपुळे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. श्री समर्थ क्रिकेट संघ मोरवणे आयोजित श्रीकृष्ण चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. परत एकदा चांगल्या चेंडूवर डायरेक्ट पद्धतीचा होता त्यात मात्र 2 रन घेण्यात यशस्वी झाला तो म्हणजे अभि. धावसंख्या होती आहे 5. आतापर्यंत सुरेख फलंदाजी आणि जर राकेश रिकामे यांनी कॅच घेतली तर मात्र चंदन यांच्याकडून 501 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक आहे आणि जर विकेट घेतली तर मग शुभम कडून 1000 रुपये. राकेश रिकामेसाठी मात्र आता इथे पारितोषिकांची बरसात आहे जे की स्पोर्ट एम्पायरचे मालक आहेत. हा कट केलेला चेंडू थर्डमॅनच्या दिशेने जाणारा 1 रनसाठी डिक्लेअर झोनमध्ये अभि खेडेकरच्या बॅटमधून. धावसंख्या होती ती 6. आता मात्र सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इक्का दुक्कावर मात्र भर देताना दिसत आहेत कारण आव्हान तेवढं मोठं नाही आहे आणि ते जर पेळायचं असेल तर अशाच फलंदाजीची गरज आहे आणि ती गरज ओळखून मात्र गरजेनुसार फलंदाजी केली जाते ती म्हणजे SYMDBB या संघाकडून. ओपनिंगची ही जोडगोली याचसाठी ओळखली जाते. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न चेंडू शॉर्ट केला होता आणि डिक्लेअर झोनमध्ये जाणारा हा चेंडू देऊन जाईल 1 धाव आणि धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती बिनबाद 7 धावा. पहिल्या षटकातील मला असं वाटतं 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 1 चेंडू शिल्लक आहे म्हणजे 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे SYMDBB या संघाला जर प्रवेश करायचा असेल सेमीफायनल मध्ये श्रीकृष्ण चषक 2024 पर्व 6व्याच्या सेमीफायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर मात्र 7 चेंडू 6 धावांची आवश्यकता असेल आणि हा टोलवलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये पंच घोषित करताय. 2 धावा. धावसंख्या वाढती होती 9 आणि आता गरज असेल ती म्हणजे 6 चेंडू आणि 4 धावांची. कुठेही एक्स्ट्रा काही करण्याचा प्रयत्न दिसत नाही आणि त्याच्यामुळे कुठेतरी आकाश लाड ज्याने की पहिल्या मॅच मध्ये सुरेख गोलंदाजी केली होती परंतु आता कुठेतरी प्रेशर हलका असल्या कारणाने त्याला सुंदर रीतीने खेळून काढून 9 धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत तो म्हणजे श्री SYMDBB हा संघ. सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल. चारी मुंड्या चित करतायत की काय मोरवणे संघाला. आता मात्र कुठेतरी खांदे पडल्यासारखे दिसत आहेत ते म्हणजे मोरवणे संघाचे अजूनही 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता असेल. एखादा मिरॅकल किंवा करिश्मा वाचू शकतो तो म्हणजे मोरवणे या संघाला जर 3ऱ्या फेरीत दाखल व्हायचा असेल तर मात्र आता
प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आणि हा सेकंड ओव्हर घेऊन येतोय तो म्हणजे शुभम रिकामे. मारा करेल महेश साठी. पहिलाच चेंडू, 4 रनांची आवश्यकता. सुंदर रीतीने तटवलेला चेंडू कव्हरच्या दिशेने देऊन जाईल. डिक्लेअरच्या 2 धावा. सुरेख सुरेख अप्रतिम. बोरीचा माळ या संघाने क्षेत्ररक्षणाचा डिसिजन घेतलेला आहे. तर श्री SCS वृंदावन संघाने आपले बॅटर तयार ठेवायचे आहेत. पहिल्याच चेंडूवर मात्र उत्तुंगाचा फटका पाहायला मिळाला कव्हरच्या दिशेने. शुभम रिकामेवर हल्ला करत असताना महेश. सुंदर रीतीने तटवलेला चेंडू. फिल्डर आहे परंतु फिल्डरच्या मस्तकवर दस्तक देऊन जाणारा हा चौकार. डीजे